वरळीत होळीचा उत्सव हा पारंपरिकरित्या साजरी केला जातो। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी लाईट गेल्यामुळे त्याचबरोबर पोलिसांकडनं साऊंड सिस्टीमला या ठिकाणी बंद केल्यामुळे कुठलेतरी वरळीतले जे कोळी बांधव आहेत हे आक्रमक झालेले आहेत। पण पाहतोय सर्व तयारी झालेली आहे, मात्र या ठिकाणची जो विद्युत पुरवठा आहे हा खंडित झालेला आहे। तर दुसरीकडे साऊंड सिस्टीमला देखील पोलिसांकडनं विरोध होत असल्यामुळे कुठेतरी वरळीतले कोळी बांधव हे आक्रमक झालेले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर ताई आहेत। तर काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत? ही परंपरा तुम्ही जर बघत असाल, कोळीवाड्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये होळी साजरी केली जाते। होळी हा सण आत्ताचा नाहीये, गेली अनेक वर्ष अगदी परंपरानुसार अनेक वर्षे जवळजवळ 150-200 वर्षापासून ही होळी साजरी केली जाते। जी पारंपरिक होळी उद्या असते, या वरळी कोळीवाड्यामध्ये आदल्या दिवशी आपण कोंबड होळी म्हणून ही साजरी करतो। आणि साजरी करत असताना साहजिकच इथे म्युझिक असतं आणि बँड असतो। आता डीजे प्रकार आलाय त्यामुळे डीजे लावला जातो आणि अशा प्रकारे ती होळी साजरी केली जाते। आता मला माहिती नाही, दादर पोलीस स्टेशन गेली बरीच वर्ष झाली ते असा त्रास देत आहेत, डीजे लावायचा नाही, तुमचा बँड आहे तो 10च्या आत बंद करायचा, अशा बऱ्याच प्रकारे अडवणूक केली जाते। आत्ता सुद्धा संध्याकाळी डीजे चालू होता, म्युझिक चालू होतं आमच्याकडे आणि त्याच्यावर 6 वाजताच ते म्हणाले बंद करा किंवा आवाज एकदम बारीक करा। म्हटलं आमचा आवाज फक्त आम्हाला ऐकू येईल एवढाच होता आवाज, तरी त्यांनी आमच्याबरोबर वाद घातले की बाबा हा आवाज बंद तरी करा, नाहीतर आम्ही तुम्हाला नोटीस देऊ, आणि त्या प्रकारे त्यांनी तशी नोटीस दिलेली आहे। या कोळीवाड्यामध्ये पाणी संध्याकाळी 7 वाजता येते आणि आमच्याकडे 10:30-11 वाजता पाणी जाते। बऱ्याचशा महिला पाणी भरतात आणि त्याच्यानंतर इथे नाचायला येतात होळीजवळ। आमच्या होळीला एक 12 वाजता म्हणजे 12 वाजल्यानंतर ती अग्नी प्रज्वलित केला जातो होळीला। त्या दरम्यान या महिला आम्ही सगळ्या नाचतो इथे, आणि नाचण्याकरता साहजिकच तुम्हाला बँड किंवा म्युझिक काहीतरी लागतं। पण इथे 10 वाजले की पोलीस येतात आणि हे बंद करा, ते बंद करा, एवढा आवाज करू नका असं, म्हणजे प्रत्येक वेळेला ही अशी अडवणूक केली जाते। आणि त्यामुळे आमचा सगळ्यांचा हा रोष आहे, आत्ताच नाही गेल्या अनेक वर्ष झाले रोष आहे। आणि फक्त इथेच नाही, तुम्ही जर या कोळीवाड्यात फिरलात सगळीकडे डीजे उतरवलेले आहेत आणि सगळीकडचं म्युझिक बंद केलेलं आहे। आम्ही पुरवठा देखील बंद केला, विद्युत आम्हाला आता शंकाच आहे की कदाचित आम्ही वाद घातले म्हणून विद्युत पुरवठा आमच्याकडचा त्यांनी मुद्दामून बंद केलेला आहे। आणि हा निषेध करण्याकरता आम्ही इथे जमलो। निषेध आम्ही हा प्रकार निषेध आदित्य ठाकरे देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत, ते देखील या ठिकाणचे आमदार आहेत, त्याचा आढावा घेत आहेत। काय नेमकं बोलणार आहात? नाही, ते प्रत्येक सणाला त्यांचा सहभाग असतो। आजही होळीच्या निमित्ताने ते ज्या ज्या ठिकाणी त्यांना आमंत्रण केलं त्या ठिकाणी ते येणार आहेत होळीचा सण साजरा करायला आणि आमच्याबरोबर नाचायला पण येणार आहेत। पण हे अशा प्रकारे जर वातावरण असं असेल तर मग कसं आहे, एक आमची चांगली भावना असते ती कुठेतरी या अडवणुकीमुळे आम्ही नाराज होतो आणि मग जो काही उत्साह असतो त्या उत्साहावर सगळं पाणी फिरतं। आता या सगळ्या महिला आहेत, या सुद्धा तुम्हाला सांगतील की कशी नाराजी आहे त्यांची। काय सांगाल साहेब, हे आजचाच नाही आहे हा कार्यक्रम, म्हणजे जेव्हापासून हे दादर पोलीस स्टेशनला बदली झालेली आहे प्रत्येक सणवाराला ह्यांची अशीच अडवणूक असते। मला सांगा, इतर मी कास्टवार बोलत नाही, पण इतर ठिकाणी जेव्हा त्यांचे सण साजरे केले जातात तिथे अशी होते का अडवणूक? मग प्रत्येक वेळेला हिंदूंवरच का हा असा अन्याय? आज किती वर्ष ह्या वरळी कोळीवाड्यामध्ये ही कोंबड होळी साजरी केली जाते, हे पारंपरिक वेशभूषात इथे नागरिक येऊन त्यांचा सण साजरा करतात। आजच्या घडीला तोही त्यांना साजरा करता येत नाही। हे स्वतःला हिंदुत्व मानणारा सरकार म्हणतायत, मग आत्ता का? आणि असंही नाही की 11 वाजून गेलेत, 12 वाजून गेलेत, लोकांना त्रास होतोय म्हणून बंद करवलंय। 6 वाजताच आलेत हे पोलीस बंद करायला, जेव्हा सुरुवात पण नाही झाली होळी सणाला। आणि आता मला सांगा, ह्या सगळ्यांच्या आनंदावर हे विरजण पडलंय, कसं पुढे करायचंय? नक्कीच आपण पाहतोय की होळीचा सण एकीकडे साजरा होत आहे, मात्र दुसरीकडे या आनंदावरती कुठेतरी विरजन टाकण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे। आपण पाहतोय तर विद्युत पुरवठा नसल्यामुळे या ठिकाणी अंधारातच हे दिवे पेटवले जात आहेत। हाच पूर्णपणे होळी ही सजवण्यात आलेली आहे। नागरिक देखील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र दुसरीकडे विद्युत पुरवठा नाहीये किंवा म्युझिक सिस्टीम
ही बंद केल्यामुळे कुठेतरी होळी बांधव हे या ठिकाणी नाराज झाले असून या ठिकाणी आक्रमक देखील तितके झाल्याचं पाहायला मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी इथले विद्यमान आमदार आदित्य ठाकरे येणार आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तर यावेळी ते काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत पाटीलसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.